नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। एकनाथ शिंदेंचे एन्काउंटर करण्याचा होता डाव, त्यांना दुसरे तिसरे काही केवळ मौत देणार होते। सत्ताधारी आमदाराच्या दाव्याने मोठी खळबळ। ललित पाटील याला महिला पुरवल्या जायच्या, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा खळबळजनक दावा, व्हिडिओही सार्वजनिक करणार। पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांचा राजीनामा, निर्णय नेमका कशासाठी? दबक्या आवाजात चर्चा सुरू। चंद्रशेखर बावनकुळेंची चौफेर फटकेबाजी, म्हणाले निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक राहतील तर शरद पवारांकडे किंचित। तुला माहित नाही ते आतून सगळे एकच आहेत, जयंत पाटलांनी पवारांपुढे मांडली कार्यकर्त्यांच्या मनातील शंका, परतीचे दोर कापले। खोक्याने सरकार आणू शकाल, संस्कार नाही, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला। हेडगेवारांच्या नावाने मते मिळत नाहीत म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यावे लागले, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर हल्लाबोल। शीतल म्हात्रेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या मान डोलावणारे नंदी बैल आम्ही तुमच्याकडेच सोडून आलोय। आणि वर्ल्ड कप 2023, अफगाणिस्तानने दिले भारताला 273 धावांचे आव्हान, भारताने 8 गडी राखून केला अफगाणिस्तानचा पराभव। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पाणी भरत असताना विद्युत मोटारीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। साधना नवनाथ आगे, वय 40 वर्षे, राहणार उखंडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड असे शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। सदरील महिला पाणी भरत असताना अचानक त्यांना विद्युत मोटारीचा शॉक बसला। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याची साखळी लंपास करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे गौरव खेडकर, राहणार कालिका नगर बीड यांच्या गळ्यातील 3 तोळ्यापेक्षा अधिक वजन असलेली सोन्याची साखळी, जिची किंमत 1,90,000 आहे, ती चोरट्याने लंपास केली होती। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना माहिती मिळाली होती। त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व इतर कर्मचाऱ्यांना सूचना करून यातील आरोपी असलेल्या मनोज महादेव बहिरवाळ, राहणार लक्ष्मण नगर बीड यास बस स्थानकाजवळ सापळा रचून जेरबंद केले। यावेळी आरोपीने चोरलेली सोन्याची साखळी पोलिसांच्या हवाले केली। सदर आरोपी आणि चोरी केलेला मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, नारायण कोरडे आदींनी केली। मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांकडून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवाली येथे महासभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेसाठी संपूर्ण राज्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या दौरा करत आहेत। राज्यातील ठिकठिकाणी व गावागावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत समाजाकडून करण्यात येत आहे। त्यांचा सध्याचा हा दौरा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापेक्षाही मोठा असून 14 तारखेच्या महासभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली येथे जवळपास 25 ते 30 लाख मराठा समाज बांधव येणार असल्याचे समाज बांधवांकडून बोलले जात आहे। या सभेसाठी अंतरवाली सराटी येथे सलग 300 ते 400 एकर जमिनीतील उभ्या पिकांचा शेतकऱ्यांनी एक प्रकारे खुरपणी करून महासभेसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे। सराटी अंतरवली येथील शेतकऱ्यांचा हा खूप मोठा त्याग असून या सभेची सध्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दरम्यान गेवराई ते वडीगोद्री या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सभेच्या अलोट गर्दीमुळे वाहतुकीच्या मार्गात बदल होण्याची दाट शक्यता असून गेवराई तालुक्यात ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांकडून येणाऱ्या समाज बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नाश्ता, जेवण, आरोग्य सेवा आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत। परळी तालुक्यातील हेळंब येथे उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत
पिकाचे नुकसान करत शेतकरी कुटुंबास मारहाण केली आणि 2 मुलींचा विनयभंग करत त्यातील एका मुलीला बळजबरी विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून नामदार धनंजय मुंडे यांनी दखल घेतल्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 14 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ASI नारायण गित्ते हे पुढील तपास करत आहेत। आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मैदानावरती वंचित आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली। या सभेला जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूयात यावेळी बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते। आता RSS वाल्यांचा नवा प्रचार सुरुवात झालाय। काय सुरुवात झालाय की मोदींना 3री टर्म मिळणार, मोदींना 3री टर्म मिळणार, 2 वर्ष फक्त पंतप्रधान राहणार आणि त्याच्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार चाललेला। माझा RSS वाल्यांना आव्हान आहे, तुम्ही 2 वर्षाने कशाला सांगताय? तुम्ही आताच त्यांना हिमालयामध्ये पाठवून द्या। या देशावरचं फार मोठं भलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय। काँग्रेसवाले राहुल गांधीचं गुणगान गातात, फार चांगली गोष्ट आहे, स्वागत करतो। पण काँग्रेसवाल्यांना एक सांगतो की राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा। राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा। एका बाजूला राहुल गांधी अडाणीच्या विरोधात आंदोलन करतोय, अडाणीचा असणारी अर्थव्यवस्था ही देशाला धोक्यात आणते म्हणून सांगतोय, चूक सांगत नाही, बरोबर सांगतोय। तो चुकीचं काहीच बोलत नाही। पण ज्याच्या बरोबर राहुल गांधींनी मैत्री केली, ज्याच्या बरोबर राहुल गांधी राजकीय मैत्री करायला बघतोय, असा असणारा NCP असं म्हणतोय की अडाणी शिवाय दुसरा चांगला माणूस कोणच नाही, अडाणी शिवाय दुसरा चांगला माणूस कोणच नाही। आणि त्याच्या उद्घाटनाला मी जाणार आहे आणि उद्घाटन करून सुद्धा येतो आणि तो राहुल गांधीच्या छाताड्यावरती नाचायला सुरुवात करतो, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।